पाहुयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वोत्तम पोलीस अधीक्षकांचा गौरव करण्यात आलाय। सह्याद्री अतिथीगृहावर ई गव्हर्नन्स सुधारणांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला। डॉक्टर डी.एस. स्वामी, हर्ष पोद्दार, अर्चित चांडक, संदीप सिंह गिल आणि नितीन बगाटे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। आषाढीच्या नियोजनासाठी वारकरी महाराज मंडळी आणि आळंदी संस्थांमध्ये पंढरपुरात बैठक पार पडली। 8 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं प्रस्थान होणार आहे, तर 24 जुलै रोजी पालखीचं पंढरपुरात आगमन होईल। 25 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे। यंदा दुपारी 4 ऐवजी 3 वाजता पालखीचं प्रस्थान होणार आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मिरसांगवी गावामध्ये नारळी सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय। स्वामी निगमानंद महाराज यांनी प्रारंभ केलेल्या सप्ताहाचं यंदा 48वं वर्ष आहे। सालसिद्धबाबा संस्थानचे महंत हनुमंत शास्त्री यांच्या मार्गदर्शनामध्ये सप्ताहाचं नियोजन करण्यात आले। गावातील सर्व धर्मियांचा मोठ्या संख्येनं सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील तीर्थक्षेत्र बोरगाव या ठिकाणी गुढीपाडव्यापासून सुरू असलेल्या गणपती यात्रोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाची महाप्रसादानं सांगता झाली आहे। या यात्रेमध्ये तब्बल 20,000 भाविकांनी हजेरी लावली। या यात्रेत मनोज जरांगे पाटील यांनी देखील हजेरी लावली। यावेळी तरुणांनी रॅली काढत त्यांचं जंगी स्वागत केले। भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून गावातील तब्बल 300 स्वयंसेवकांनी सलग 7 दिवस दर्शन रांग, पार्किंग आणि महाप्रसादाचे चोख आयोजन केलेले आहे। बुलढाण्यामध्ये इंधनाचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसेसला बसला आहे। तासनतास वाहनांच्या रांगेत उभं राहून सुद्धा शाळेच्या बसमध्ये इंधन भरून घ्यावं लागत असल्याची परिस्थिती आहे। जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक पंपांवर इंधनाचा साठा नाहीये आणि त्यामुळे ज्या ठिकाणी साठा आहे त्या पंपावर वाहनाच्या रांगा लागलेल्या दिसतात। गेल्या 4-5 दिवसांपासून हीच परिस्थिती कायम आहे। याचा फटका हा विद्यार्थ्यांना बसतोय। सोलापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली। 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला राज्यातून 350 कुस्तीपटू दाखल झालेत। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानामध्ये ही कुस्ती रंगलेली आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। विजेत्यास 4 चाकी गाडी तर उपविजेत्याला बुलेट गाडी ही बक्षीस दिली जाणार आहे। या स्पर्धा अपेक्षेप्रमाणे शिस्तीने आणि व्यवस्थित पद्धतीने पार पडू लागलेल्या आहेत। सकाळपासून या मुलींच्या सगळ्या जे वेट असेल, यांचं मेडिकल रिपोर्टिंग असेल, सगळ्या गोष्टी या एकदम शिस्तीने प्रॉपर पद्धतीने झालेल्या